हरे कृष्णा। तर स्वागत आहे सर्वांचं आणि सर्वांना माझा दंडवत प्रणाम। तर आजपर्यंत आपण भगवद्गीतेविषयी चर्चा करत करत 7व्या सेशन पर्यंत आलो आहोत आणि 7व्या सेशनचं शीर्षक होतं जीवनाच्या वास्तविक समस्या। त्याच्यामध्ये आपण 4 रियल समस्या बघितल्या, जन्म मृत्यू जरा व्याधी, की ज्याचा आपण पार्ट 1 पार्ट 2 पार्ट 3 पार्ट 4 असं केलं आहे। तर त्यावेळी लोकांच्या मनामध्ये अशा काही गोष्टी आल्या की ह्या सोडून सुद्धा आम्हाला भरपूर समस्या आहेत बाबा। हां, त्याचं काय? तर त्याचंही उत्तर शास्त्रांमध्ये आहे, ते आपण आज बघणार आहोत। तर त्याला म्हणतात इतर समस्या, अदर प्रॉब्लेम्स ऑफ लाईफ, की ज्यांचंही काहीतरी कॅटेगरायझेशन केलेलं आहे। ओके, तत्पूर्वी आपण काय करू, गुरुचरण आणि मंगलाचरण करू। ओके। ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमः। ओं विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे नमः। ओं विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिसिद्धान्त सरस्वती नामिने श्रीवासभानुवी देवी दैताय कृपाब्धये कृष्ण संबंधी विज्ञानदायिनी प्रभवे नमः। माधुर्यज्वल्य प्रेमाढ्य श्री रूपानुग भक्तिद श्री गौरकरुणा शक्ति विग्रहाय नमोस्तुते। नमस्ते गौरवाणी श्रीमूर्ते दीनतारिणे रूपानुग वृद्धाप सिद्धांत ध्वांत हरिणे नमो गौरकिशोराय साक्षात् वैराग्य मूर्ते विप्रलंबर सांबंदे पादांबुजाय ते नमः। नमो भक्ति विनोदाय सच्चिदानंद नामिने गौरशक्ति स्वरूपाय रूपानुग वराय ते गौरविर्भाव भूमिस्ताम निर्दिष्टा सज्जन प्रिय वैष्णव सार्वभौम श्री जगन्नाथाय ते नमः। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो महावद्यान्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरद्विषे नमः। पंचतत्वात्मकं कृष्णं भक्तरूप स्वरूपकं भक्तावतार भक्ताख्यं नमामि भक्ति शक्तिकं। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। तर आजचं जे मंगलचरण मी म्हणलं ते थोडं लांब होतं। याचं कारण म्हणजे आपण हळूहळू पुढे जात आहोत। सुरुवातीला मी 1-2च मंत्र म्हणले, त्याच्यानंतर पूर्ण मंगलाचरण म्हटलं, अजूनही काही मंत्र आहेत। याचं आपण वर्णन ज्यावेळी गुरु शिष्य परंपरा हा आपण सब्जेक्ट मॅटर घेऊ त्यावेळी आपल्याला कळेल। ओके, सो लोकांचा तर्क काय असतो माहिती आहे का, जन्म मृत्यू जरा आणि व्याधी आणि ह्या जीवनात एकदाच येतात। मृत्यू का 10 वेळा येतो का? जन्म का 10 वेळा होतो का? एकाच जीवनात म्हणते मी। जन्म का 10 वेळा होतो का? एकदाच होतो। मृत्यू एकदाच होतो। म्हातारपण एकदाच येतं। व्याधी येत असतील पण त्याच्यामध्ये मेडिकल सायन्स डॉक्टर वगैरे काहीतरी करून ते कसं तरी ते टेम्पररी कमी करतात। मग इतर वेळी आम्हाला एन्जॉय करायला काय प्रॉब्लेम आहे? इतर वेळी आपण एन्जॉय करू शकतो, पण करू शकतो का? हा फार मोठा डिबेट आहे। तर याचे सोल्युशन आपण बघू। आपल्याला इतर समस्या काय आहेत? तर जीवाच्या इतर समस्या ह्या 3 कॅटेगरीमध्ये विभागल्या गेलेल्या आहेत। एक आहे आध्यात्मिक क्लेश, दुसरा आहे आधी भौतिक क्लेश आणि तिसरा आहे आधी दैविक क्लेश। क्लेश म्हणजे समस्या, प्रॉब्लेम, क्लेश। तर आपण बघू आध्यात्मिक क्लेश काय आहेत। तर आधी आत्मिक
म्हणजे आध्यात्मिक क्लेश. तर आध्यात्मिक क्लेश म्हणजे द प्रॉब्लेम कॉज्ड बाय वन्स ओन बॉडी अँड माइंड. मन आणि शरीर याने होणारे त्रास, याने होणाऱ्या समस्या. तर शरीराने होणाऱ्या समस्या तरी आपण भरपूर बघितल्या आहेत, ते व्याधी कॅटेगरीमध्ये जाईल. पण शरीराच्या अशा काही समस्या आहेत की ज्या घेऊन आपण डॉक्टरांकडे जात नाही. उदाहरणार्थ सकाळी पित्त होतं आपल्याला, किंवा काहीतरी खाज उठते म्हणा, किंवा डोकं दुखतं आपल्याला म्हणा. सतत काही ना काही छोट्या मोठ्या शरीराच्या समस्या ह्या चालू असतात, हे आपल्याला माहिती आहे. तर ह्या ज्याला शारीरिक समस्या. आता मानसिक समस्येकडे जाऊ आपण. आज जगात जर कोणता प्रॉब्लेम असेल तर तो म्हणजे मानसिक समस्या. आणि हा प्रॉब्लेम युवा पिढीमध्ये जास्तीत जास्त दिसून येतो. आणि तो म्हणजे डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन, एन्झायटी. आणि त्याच्यावरती पूर्ण सायकॅट्री नावाची एक मेडिकल सायन्सची ब्रांच डिपेंड आहे. सायकॅट्री, मनोविकृतीशास्त्र तज्ञ, सायकॅट्रिस्ट. तर हे तुम्हाला टॅबलेट देऊन वगैरे ते कमी करण्याचा प्रयत्न करतात, पण ते कितपर्यंत त्यांना उपचारात्मक आहे हा एक डाऊटफुल केस आहे. ओके. तर 2020 साली बघा, 24 वर्ष होतात. मी 2020 सालीचे तुम्हाला आकडे सांगतो. तर WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, की ज्याला आपण विश्व स्वास्थ्य संघटन म्हणतो, तर यांनी 2000 साली फक्त अमेरिकेचा सर्वे केला होता. तर 2000 साली त्यांना असं जाणवलं की 190 लाख युवक हे मनोरुग्ण पीडित आहेत. हे मनोविकृती लोक जे काही तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडे जातात, स्लीपिंग पिल्स घेतात, झोप येत नाही, डिप्रेशन, एन्झायटी, त्याच्या गोळ्या घेतात. तर 190 लाख, आता तरी त्याची संख्या करोडोमध्ये गेली असेल. 24 वर्ष झाले. हा 2000चा रिपोर्ट आहे. त्याच्यानंतर अजून एक आहे की अमेरिकेमध्ये 2000 साली असा निष्कर्ष काढण्यात आला की प्रतिदिन 1200 युवक आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे बघा हे मानसिक त्रास किती बेकार आहेत. माझे कलिग आहेत की ज्यांचं MSc सायकॅट्रीमध्ये झालेलं आहे, तर त्यांना या गोष्टी माझ्यापेक्षाही चांगल्या पद्धतीने माहिती आहेत की मानसिक समस्या काय असते. एक वेळ फिजिकल समस्या बरी, कारण डोकं दुखावलं तर पॅरासिटामॉल घेऊन डोकं कमी तरी येतं. पण मानसिक त्रास जो असतो तो ज्या गोळ्या ते देतात त्या गोळ्यांचे इफेक्ट कमी आणि साईड इफेक्ट जास्त असतात. तर ते साईड इफेक्ट कमी करण्यासाठी अनेक गोळी घ्यावी लागते. म्हणजे उदाहरणार्थ एखादी तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम आहे मानसिक, समजा डिप्रेशन आहे, आणि त्याच्यावरची तुम्हाला त्याने एखादी गोळी दिली, तर ती गोळी खाल्ल्यानंतर कदाचित तुमचं डिप्रेशन जाईल, पण त्याचा साईड इफेक्ट मात्र तुम्ही दिवसेंदिवस पडून राहणार हातोरणावरती. स्किझोफ्रेनिया नावाचा एक रोग आहे, बायपोलर डिसऑर्डर नावाचा एक रोग आहे, मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर नावाचा एक रोग आहे, कितीतरी रोग आहेत. तर साईड इफेक्ट भरपूर असतात त्यांचे. सांगण्याचं तात्पर्य काय आहे की आज युवा पिढी जी आहे ती इतकी मानसिक रोगाने त्रस्त आहे की ती आत्महत्यासारखा घोर गोष्ट करून बसते. आपल्याला एक्झाम्पल फिल्म स्टार सुशांत सिंह राजपूत याचं एक्झाम्पल आहे. यंग मॅन, बॉलिवूड सेलिब्रिटी सुसाईड, अजून बरेच असे असतील. दिव्या भारतीवर त्यावेळी आम्हाला म्हणजे लहानपणी असताना ते सांगितलं जायचं. कितीतरी स्टार्स असतील की ज्यांनी सुसाईड केले आहे. म्हणजे त्यांना किती मानसिक समस्या होत असतील. सांगण्याचं तात्पर्य काय आहे की मानसिक स्वतःच्या बॉडी आणि माइंड ह्याच्यामुळे होणाऱ्या समस्या म्हणजे आधी आध्यात्मिक क्लेश. बघा, म्हणजे सतत काही ना काहीतरी होत असतं, नाही असं नाही. असं का नाही की एन्झायटी म्हणजे मला डॉक्टरकडे जायला पाहिजे. तुम्हाला सतत काही ना काही छोट्या मोठ्या एन्झायटी असतातच माइंडमुळं. त्यानंतर दुसरं आहे आधी भौतिक क्लेश.
भौतिक म्हणजे भूत म्हणजे भूत म्हणजे ते भूत नाही, भूत म्हणजे एक व्यक्ती असा अर्थ आपण धरू, इतर जीवांकडून होणाऱ्या समस्या, त्याला म्हणायचं आधी भौतिक क्लेश, मिजरीज कॉज्ड बाय अदर लिव्हिंग एंटिटीज. जस्ट एक्झाम्पल आपण घेऊ त्याच्यामध्ये, की लोक म्हणतील माझं मन ही ठीक आहे, माझं शरीर ही ठीक आहे, अरे ओके राईट, पण इतर जीव तुम्हाला त्रास देतात ना, की जसं आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांसोबत आपलं पटत नाही, तो त्रास असतो. अजून इथे सांगितलेलं आहे की आपला बॉस आपल्याला बोलतो, आपल्याला ऐकून घ्यावं लागतं. काही वेळेला बॉसचं चुकीचंही असू शकेल, स्टील आपल्याला ऐकून घ्यावं लागतं, तो त्रास आहे. आपले सहकर्मचारी असतात, त्यांच्यासोबत आपलं काही वेळेला पटत नाही, त्याच्यामुळे होणारा त्रास. त्याच्यानंतर आपले सगळे संबंधी असतात, आपले पारिवारिक मित्र असतात, त्यांच्यामुळे आपल्याला ज्यांच्यापुढे पटत नाही त्याचा होणारा त्रास, त्याच्यामुळे आपल्याला शारीरिक मानसिक जो होणारा त्रास. त्याच्यानंतर अनेक महत्वाचा मुद्दा म्हणजे आतंकवाद, दुसऱ्या लिव्हिंग एंटिटीकडून होणारा त्रास. मुंबईचं आपल्याला उदाहरण माहित आहे, 26/11चं हॉटेल ताज, CST रेल्वे स्टेशन, हे आतंकवादी, यांच्याकडून त्रास होतो. तर अजून एक याच्यामध्ये गोष्ट सांगायची आहे की साध्यातला साधा म्हणजे मच्छर. तो डायलॉग मारत नाही मी नाना पाटेकरांचा, कारण त्यामध्ये शेवटचा वर्ड वेगळाच काहीतरी आहे. तर हा जो मच्छर आहे याच्याकडून सुद्धा आपल्याला त्रास होत असतो. म्हणून काय आलेलं आहे, मच्छरदाणे आलेले आहे, ओडोमॉस काय जे आहे ते आलेले आहे, कॉईल आलेले आहे, ते आणि काय ते लावतात, ते सॉकेटला लावतात, ते आलेलं आहे. हे आलेले आहे म्हणजे आपल्याला त्रास होतो ना, म्हणूनच ते काढले ना. तर ही इतर लिव्हिंग एंटिटी, माणूस, जीवाणू, विषाणू, हे पण इतर लिव्हिंग एंटिटी आला, त्याच्या आपल्या अंगामध्ये शिरतात, आपल्याला डिसीज होतो. तर हे इतर जीवांकडून होणारे त्रास म्हणजे याला म्हणायचं आधी भौतिक क्लेश. आणि लास्ट आहे आधी दैविक क्लेश. आधी दैविक क्लेश म्हणजे इंग्लिशमध्ये काय म्हणायचं, नॅचरल कॅलॅमिटीज, की ज्या आपल्या कंट्रोलमध्ये नसतात. उदाहरणार्थ महापूर येतो, ते आपल्या कंट्रोलमध्ये असतो का? महापूर सगळ्यांनी बघितलेला आहे. रंकाळा वाहत होता भरून, शिंगणापूरच्या या साईडला पूर्ण पाणी येतं खाली, घरं सगळी त्या पाण्याखाली जातात. गांधीनगरचाही आपल्याला एक्सपिरियन्स आहे. आपला सोडा, बाहेर सांगली वगैरे जिल्ह्यामध्ये भरपूर पाणी असतं. नृसिंहवाडीचं मंदिर पूर्ण बुडतं, बऱ्याच लोकांना घरं खाली करावी लागतात. आता ते व्यवस्था करत असतील, पण पूर हे एक आधी दैविक क्लेश आहे की जे आपल्या हातात नाही, की ज्याचा आपल्याला सामना करावा लागतो. म्हणून सरकार काय करत आहे, नद्या जोड प्रकल्प करून ते पूर कमी करण्याचा, पुराचा प्रश्न मिटवण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे पूर ही एक समस्या आहे, राईट. अजून एक सांगतो, काय म्हणतात त्याला, सुका म्हणजे दुष्काळ. दुष्काळ पडतो काही वेळेला, पाऊसच पडत नाही, आपल्या हातात आहे ते, पाऊसच पडत नाही. आपण काय करू शकतो, काही लोकांनी प्रयत्न केले, काहीतरी विमान घेऊन, काहीतरी आय डोंट नो विमान का काय, पण ते काय घेऊन तर काहीतरी करत होते आणि ते आर्टिफिशियली पाऊस पडत होते. पण पूर्ण जगभर आर्टिफिशियली पाऊस पडणार आहेत का ते? हम होंगे कामयाब एक दिन, कधी होईल तेव्हा होईल. हम होंगे कामयाब एक दिन म्हणजे काय? शशिकांत सर, आय वॉन्ट 20 करोड रुपीज फ्रॉम यू. शशिकांत गुरुकडे आहेत रुपये 0. शशिकांत गुरु काय म्हणतो, यस टेक 50 करोड फ्रॉम मी, माझ्याकडून 50 करोड घे. कसं, हे घे चेक, स्टेट बँक ऑफ इंडिया 20 करोड रुपये. शशिकांत गुरु साईन, तारीख बघा 24/9/2050 घे. हम होंगे कामयाब हे म्हणणं म्हणजे पोस्ट डेटेड चेक देण्याचा प्रकार आहे, असा विषय आहे. तर हे एक झालं. त्याच्यानंतर अजून बऱ्याच गोष्टी आहेत. जसं भूकंप येतो, तर भूकंप हा देखील एक आधी दैविक क्लेश आहे, ज्याचा आपल्याला सुरुवातीला हे जे खगोलशास्त्रज्ञ आहेत त्यांना कदाचित माहिती मिळत असेल, पण ते टाळू शकत नाहीत. ओके, तर त्या
पॉम्पेली या शहरामध्ये 20 फूट लावा बाहेर आला होता आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 20,000 माणसं मारली गेली होती. हे आहे आदिदेवी क्लेशचं उदाहरण. त्याच्यानंतर शहर मला माहीत नाही, पण सुनामी आली होती आणि सुनामीमध्ये एका क्षणात जवळजवळ 3,80,000 लोकांचा मृत्यू झाला होता. तर हे आहे आदिदेवी क्लेश. ओके. आणि जरी बघायचं झालं, अजून सिंपल एक्झाम्पल, उन्हाळा, थंडी, पावसाळा, काही काही वेळा जास्त पावसाळा पडतो, तोही नको असतो आपल्याला. थंड जास्त होते, तेही प्रॉब्लेम आहे. ऊन एकदम कडक असतं, उकडतं, एसी पाहिजे असतो, प्रत्येकाला ते लावणं घडत नाही. फॅन लावला, फॅनचं बी गरम वाढलं. आदिदेवी क्लेश. तर आदि भौतिक, आध्यात्मिक आणि आदिदेवी क्लेश यानं प्रत्येक माणूस त्रस्त आहे. आता जस्ट लेट मी टेक वॉटर. आता एखादा व्यक्ती जरी म्हणला की मी जन्म मृत्यू जरा व्याधी ठीक आहे बाबा, मान्य आहे, पण ह्या ज्या 3 समस्या आहेत ह्याच्यात बसतं ना तुमचे सगळे प्रॉब्लेम. मग तुम्ही आहात का प्रॉब्लेमच्या बाहेर? म्हणून प्रत्येकाला आपलं दुखणं आधी कळलं पाहिजे. हे सतत राहणार आहे, याच्यामध्ये काही चेंज नाही होणार आहे. एक समस्या गेली दुसरी आली, एक समस्या गेली दुसरी आली, याच्यामध्ये काही बदल नाही होणार आहे. पण ह्याच्यातून सुटणं फार महत्वाचं आहे. मग आपण बघतो की लोक काय करतात, सॉफ्टवेअर इंजिनियर जे असतात मोस्टली, म्हणजे माझा भाऊ सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, 14 तास ते काम करत असतात त्या लॅपटॉपवरती घरात बसून. आणि बाकीचा वेळ ही लोक राहिलेले पबमध्ये, मग कुठं हॉटेलमध्ये वगैरे वगैरे वगैरे. काही वृद्ध माणसं असतात, म्हणजे जे नोकरी करतात ते नोकरीमध्येच असतात. जे वृद्ध माणसं असतात ते पण काय करतात, कुठं वर्तमान पेपर वाच, राजकारणामध्ये काय चाललंय बघा, टीव्ही वरती काय चाललंय बघा, एखादी लावणी ऐका, हे करत असतात. तर भगवंताच्या विषयी कोणीतरी बोलायला चालू केलं ना, हे जर तोंड वाकडं झालं बघा. एखादी गोष्ट तुम्ही अशी सांगा ज्यांच्यामुळे माझी इंद्रिय तृप्ती होते ना, मी लगेच ऐकायला तयार आहे. मी इथं आज म्हटलं की तुम्ही या इथं, मी तुम्हाला सांगतो आणि ते तुम्ही करा, तुमच्या जीवनाची भरभराट होईल. तुम्हाला 10 लाख रुपये मिळतील. तुमच्या घरामध्ये मधीच मला दिसतंय की एक सोन्याचं मडकं रवलेलं आहे, तिथं जा, ते मिळेल. हे नंबर घ्या, लॉटरी काढा, तुम्हाला लॉटरी मिळेल. हजारो लाखो लोक माझ्याकडे येतील. म्हणून म्हणतोय मी, जिथं जिथं तुमच्या इंद्रियांना तृप्त करण्याचं शिक्षण दिलं जातं त्या ठिकाणी लोक जास्त जातात. बघा, माझी ही समस्या आहे, मला घर बांधायचंय, पैसा नाही, ह्या गोष्टीकडे गेलो, हे XYZ व्यक्तीकडे गेलो, 10 नारळाचा तोरा बांधतो, काय करतो, यज्ञ करतो, मला तेवढे मिळवून दे बाबा. बिझनेस. मी इकडे जातो, हे काहीतरी चांगला सांगतो. अल्टिमेटली त्यांचं काय असतं, ह्या जीवनातले जे काही छोटे मोठे सुख आहेत ते काढून न्यायचे. पण तुम्हाला असा कोण सांगतो का की जन्म मृत्यू जरा व्याधी हे तुमचे मुख्य प्रॉब्लेम आहेत? आणि तुम्ही काय करा, संबंध अभिधेय प्रयोजन हे जाणून घ्या आणि याच्यातून कायमचं बाहेर पडायचं. बघा, काही फेसबुकवरती मी लिहितो, ही ओळ पूर्ण करा, संध्याकाळपर्यंत तुम्हाला चांगली बातमी मिळेल. हे करा, काहीतरी पुढे म्हणा. टेम्पररी. ओके. तर भगवान हा विषय ज्यावेळी आपण बघू त्यावेळी याचा खुलासा आपण करणार आहोत. तर मग आपण विश्वासानं म्हणू शकतो का असं की मला जे पाहिजे आहे तेच मला मिळणार आणि जे मला नको आहे ते मला मिळणार नाही, असं आपण म्हणू शकतो का? नाही म्हणू शकतो. आपल्याला प्रॅक्टिकल एक्झाम्पल आहे. CBS स्टँडवरती मी उभारतो, मला रंकाळ्याची बस पाहिजे आहे, 100 बसेस येतील, शाहूपुरी येईल, लक्ष्मीपुरी येईल, आणि काहीतरी राजेंद्र नगर येईल, मोंद्रे नगर येईल, पण रंकाळ्याचीच बस येत नाही मला. हा आपला अनुभव आहे. कुठेही बघा तुम्ही, सगळं आपल्याला जे पत्तेच येत नाही, दुसरे 100 येतात. तर प्रत्येक वेळी मला जशी पाहिजे तशीच गोष्ट होईल, दॅट इज नॉट पॉसिबल. तुम्ही पिंजऱ्यामध्ये आहात, लक्षात ठेवा. पिंजऱ्यामध्येच फिरायचं. तुम्हाला काली सांगितले मी की पिंजरा ज्यानं बनवलाय त्याची किल्ली कोणाकडे आहे, ज्यानं बनवलंय त्याच्याकडे किल्ली आहे.
त्या व्यक्तीला शोधा. पिंजऱ्यात राहूनच जर सुखी माना लागाल तर मग ते जेलमध्ये राहून कैद्यासारखं राहण्यातला प्रकार आहे. ओके, तर एक 2-3 एक्झाम्पल देतो आणि आपण इथे संपू. बघा, फार प्रसिद्ध एक्झाम्पल आहे नेपोलियन बोनापार्ट. हे फार मोठे प्रसिद्ध सम्राट होते पॅरिसचे आणि पॅरिसमध्ये त्यांचे पुतळे लावले जायचे आणि तिथे लिहिलं जायचं की नेपोलियन म्हणजेच फ्रान्स आणि फ्रान्स म्हणजेच नेपोलियन्स. एवढी त्यांची सत्ता होती, एवढी सत्ता होती त्यांची. नेपोलियन म्हणजेच फ्रान्स, नथिंग एल्स. पण टाइम कसा बदलतो बघा. त्यानंतर काय झालं, जीवनाच्या शेवटी त्या नेपोलियन बोनापार्ट यांना कैद करण्यात आलं आणि त्यांच्या नरड्यावरती तलवार ठेवून त्यांना घोड्याचं मलमूत्र मूत्र पाजण्यास किंवा ग्रहण करण्यास भाग पाडण्यात आलं. इतकी वाईट अवस्था. म्हणजे एखाद्याला वाटत असेल की मी धनधान्य आणि धनधान्य नव्हे, मी पैशानं भरपूर हे आहे, मी असा शेवटपर्यंत नाही. कंडिशन चेंज होऊ शकते. क्लासिक एक्झाम्पल आपण बघतो रवींद्र महाजन यांचं. फेम होतं, ग्लॅमर होता, पैसे होते, सामाजिक स्थिती सुपिरियर होती, शेवटी काय झालं सगळ्यांना माहिती. तर हे फेम बेम हे टिकून राहत नाही कधी जास्त. लक्ष्मी म्हणूनच चंचल म्हणली जाते. ओके, हे एक एक्झाम्पल. त्यानंतर क्रिस रिव्ह्ज, सुपरमॅन ज्यावेळी पूर्वी सिरियल आली होती सुपरमॅन, शक्तिमान व्यक्तिमान त्याच्याही आधी सुपरमॅन इंग्लिशमध्ये होती, त्यावेळी ते सुपरमॅन इतकी सिरियल ती पॉप्युलर झाली होती की त्याला लोक देवता म्हणून त्याची पूजा करायला लागले. आणि हाच सुपरमॅन ज्यावेळी एका घोड्यावरून शूटिंग करत होता त्यावेळी त्याचा अपघात झाला आणि अपघात होऊन नर्व डॅमेज झालं आणि तो अपंग झाला आणि आयुष्यभर त्याला तसंच राहावं लागलं. फेम कधी राहत नाही. वाटतं आपण सुखी ह्याच्यात ओके आहे, माझी राईट चालला आहे, पण कधी काय येईल हे कोणालाही माहित नाही. अजून एक लास्ट उदाहरण सांगतो मी सांगितलेलं होतं मागच्या वेळी. मोहम्मद अली हा विश्वामधला प्रसिद्ध मुक्केबाज होता. आता मुक्केबाजला मराठीमध्ये काय म्हणतात, मी त्याला पहिलवानच म्हणू शकतो. तर तो अपराजय असा मानला जायचा. तो कधी म्हणजे काय व्हायचा नाही, पराजय व्हायचा नाही. तर त्याला लोक काय म्हणायची, इथे एक दिलेलं आहे, महानतम अशी त्याला उपमा दिली जायची. आप खूप महान हो, आप बहुत महान हो असं त्याला म्हटलं जायचं. आणि ज्यावेळी मोहम्मद हे जे होते अली हे ज्यावेळी वार्धक्यामध्ये गेले नॅचरली, त्यावेळी त्यांना पार्किन्सन नावाचा रोग झाला आणि पार्किन्सनमध्ये हात असे हलतात. आणि त्यावेळी त्या व्यक्तीला कप देखील उचलता येत नव्हता चहा पिण्यासाठी. आणि त्यावेळी रिपोर्टरने विचारलं, मोहम्मद अली क्या आप महान हो? त्यावेळी त्याने उत्तर दिलं, यस मैं महान हूं, लेकिन मैं सबसे महान मूर्ख हूं. सबसे महान तो भगवान है कि जिनको मैंने पहचाना नहीं. मैं खुद को ही भगवान समझता रहा, भगवान के समान समझता रहा, मैं ही सबसे बलशाली हूं ऐसा समजता रहा. तर ही अशी उदाहरणं आहेत. म्हणून वेदांत सूत्रामध्ये वेद जे आहेत हा काही रिसर्चचा भाग नाही आहे. ऑलरेडी एव्हरीथिंग इज देअर, एव्हरीथिंग इज देअर. सो वेदांत सूत्रामध्ये सांगितलेलं आहे अथातो ब्रह्म जिज्ञासा. अथातो या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या, देअर फोर असा होतो. म्हणजे काय, आता तुम्हाला काय मिळालेलं आहे, मनुष्य देह मिळालेला आहे. याच्यामध्ये बुद्धीची क्षमता जास्त आहे, याच्यामध्ये परमसत्याविषयी जिज्ञासा करण्याची क्षमता जास्त आहे. याच्यामध्ये आपण का सफर होत आहोत, का दुःख भोग आहोत, जन्म मृत्यू जरा व्याधी आदी भौतिक आदी दैविक आध्यात्मिक क्लेश सतत माझ्या पाठीमागे काय आहे, काय याचं कारण आहे, हे असंच राहणार आहे का, याच्यात मी कधी बाहेर तरी येणार आहे, हे विचार आपण करू शकतो. देअरफोर आपण काय केली पाहिजे, याच्याविषयी जिज्ञासा केली पाहिजे. अदरवाईज वेद सांगतात ही जिज्ञासा जर कोण करत नसेल
तर तो मनुष्य नसून पशु आहे. तर ह्या झाल्या जीवनाच्या आपल्या समस्या. आता याच्यावरती आध्यात्मिक समाधान काय आहे हा टॉपिक मी शेवटला ठेवत आहे, की ज्याला आपण प्रॅक्टिकल स्पिरिच्युअलिटी म्हणू. कारण अजूनही बरेच विषय आपल्याला कव्हर करायचे आहेत, की जसं डज गॉड एक्झिस्ट, गॉड पर्सनल आहे का इम्पर्सनल आहे, म्हणजे पर्सनॅलिटी आहे का असाच सगळीकडेच आहे म्हणजे त्याला पर्सन नाही आहे तो, हा एक विषयाचा मुद्दा आहे. खरंच गॉड आहे का, हे सृष्टी कशी आली आहे, का बिग बँगमुळे आले का बिग ब्रेनमुळे आली आहे, हा विषय आहे. डार्विन्स थिअरी ऑफ इव्होल्युशन, आपण ब्रह्माजीपासून आलो आहोत, आपण भगवंतापासून आलो आहोत का माकडांपासून आलो आहोत, ही गोष्ट आहे. बरं एकच देव आहे का हजार देव आहेत, प्रॅक्टिकली इंडियामध्ये तरी हा प्रश्न आहे. एकच देव आहे का हजार देव आहेत, आणि हजार बाबा पण आहेत सगळे, की जे देव म्हणून कंप्लेंट करतात मी देव आहे असंही म्हणतात. तर देव म्हणजे काय, भगवान म्हणजे काय, हा कन्सेप्ट तुमचा क्लिअर झाला ना, इमिडिएटली तुम्ही ज्या कुणाला मानताय इमिडिएटली त्या व्यक्तीला तो प्रश्न विचारायचा. इमिडिएटली तुम्हाला कळेल तो खरंच भगवान आहे का नाही, ईश्वर आहे का नाही, तो तुम्हाला लगेच कळेल. तर हे भगवान सेक्शनमध्ये आपण कंप्लीट करू. आणि एकच जर नॉलेज असेल, एकच असेल सगळं, तर मग एवढ्या रिलिजन्स काय आहेत, काय गरज आहे एवढ्या रिलिजन्सची, हाही प्रश्न डोक्यामध्ये येऊ शकतो. हा आपण कव्हर करणार आहोत. आणि शेवट आपण काय करणार आहोत, प्रॅक्टिकल स्पिरिच्युअलिटी म्हणजे आपण हे जे आपले काही त्रास आहेत किंवा हे समस्या आपण बघितल्या याच्याविषयी आपण निराकरण बघणार आहोत. आणि लास्टला मी एक गोष्ट सांगतो, की काही मित्रांच्या आग्रहास्तव मी रील्स करतो म्हणजे मला जमत नाही फारसं काय, पण मी ट्राय करत आहे. तर हे जे तुम्ही ऐकत आहात हे मी व्हॉट्सअपवरती फेसबुकवरती टाकतो, त्याच्यानंतर मी यूट्यूबवरती टाकतो, हे तुम्हाला तिथं मिळून जाईल. आणि काही इंग्लिशमध्ये पण एक 5 मिनिटाचं मी टाकत असतो, काही महत्त्वाच्या गोष्टी, त्या 5 मिनिटाच्या पण फार महत्त्वाच्या गोष्टी असतात, त्या मी फेसबुक आणि यूट्यूब आणि इंस्टाग्रामवरती टाकतो. आणि ज्या काही रील्स आहेत की 1-2 गोष्टी की त्या मी व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूब शॉर्ट याच्यावरती टाकत असतो, केवळ मित्रांच्या आग्रहास्तव. माझ्या डोक्यात हा कन्सेप्टही नव्हता, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण गुरु शिष्य परंपरा आपण ज्यावेळी शिकू त्यावेळी परंपरेतून जे काही गोष्टी येतात, परंपरेतून जे काही ज्ञान येतं, जे काही लिहून ठेवलेलं आहे की जे अजूनही प्युअर फॉर्ममध्ये आहे, ते कुठं आहे ते आपण बघणार आहोत. आणि त्यावेळी आपण काही पुस्तकांचाही उल्लेख करणार आहोत. आणि पुस्तकं आपण कोणती वाचू शकतो, कोणाची पुस्तकं वाचायची, खूप लोकांचे ऑथर आहेत पुस्तकांचे, कुठलं पुस्तक वाचायचं हे आपण बघणार आहोत. आणि काही पुस्तकं, काही वेबसाईट आहेत आणि काही अशा गोष्टी आहेत की जिथून तुम्ही इन्फॉर्मेशन कलेक्ट करू शकता, बेटर दॅन दिस ऑल्सो. मी त्यांच्याकडून शिकलेलो आहे. तर ते आपण बघू. तर दिस वॉज द लास्ट सेशन अबाउट द प्रॉब्लेम्स ऑफ रिअल प्रॉब्लेम्स ऑफ द ह्युमन लाईफ. आणि जीवांचे हे प्रॉब्लेम आहेत. हे बघा, प्राण्यांना फारसे प्रॉब्लेम नसतात जोपर्यंत तुम्ही त्यांच्यामध्ये काही इंटरव्हीन करत नाही. प्राण्यांना खाणं पिणं पाणी बिणी सगळं मिळतं, त्यांना काही प्रॉब्लेम नसतात. हे मनुष्याचे मोस्टली प्रॉब्लेम आहेत. हे कुठले आदिदैविक, आध्यात्मिक, आदिभौतिक किंवा जन्ममृत्यू जरामध्ये हे जरी असले तरी प्राण्यांना हे प्रॉब्लेम जे आहेत हे आदिदैविक वगैरे हे फारसे काही नसतात एवढे. ते त्यांच्या कर्मयोनीमध्ये कर्म भोगत असतात, करत असतात. ते काय तुमच्याकडे येत नाही येत की मला भूक लागली, मला तुमची रोटी द्या, भात द्या, वरण द्या, भाजी द्या, हे येत नाही. ते आपलं बघत असतात. त्यामुळे प्राणी आपल्या वेळेने जगत असतात. जोपर्यंत तुम्ही त्यांच्यामध्ये काही डिस्टर्बन्स करत नाही तोपर्यंत त्यांना कशाचीही कमतरता असत नाही. फक्त माणसामध्येच कमतरता अशी असते, कारण माणूस हा ग्रीडी प्राणी आहे, लालची प्राणी आहे. कसं, उदाहरणार्थ एखादं धान्याचं पोतं जर रस्त्यावरती ठेवलं तर चिमणी येईल, त्याचे 2 दाणे खाऊन जाईल. कावळा येईल, जराशी चोच मोठी असते, 4 दाणे खाऊन जाईल. कुत्रा येईल, त्याला काय 2-4 घास खाऊन जाईल. पण माणूस काय असतो, तो 2-4 घास किंवा ते काय 1 किलो घेऊन जाणार नाही, तो पूर्ण पोतच घेऊन जाईल. आता त्या पूर्ण पोत्यामध्ये 50 लोक जेवले असते, पण तो एकटा घेऊन गेल्यामुळे 50 लोक उपाशी राहिली. तर ही कारसिटी कोणामुळे, आपल्या स्वभावामुळे, आपल्या प्रॉब्लेममुळे.
आपल्या ग्रीडनेसमुळे. म्हणून गॉड फुलफिल नीड्स नॉट ग्रीड्स. भगवंत आपल्या गरजा पुरवतात, आपलं लालचीपणा नाही. ओके, ठीक आहे. तर धन्यवाद, आभारी आहे. आणि कंटिन्यू सेशन जर तुम्ही अटेंड कराल तर तुम्हाला ते उलगडत जाईल. काही शंका असतील, काही टिप्पणी असेल, याच्यामध्ये काही सुधारणा करायची असेल तर तुम्ही ऐका. आणि हे किती लोक ऐकतात आय डोंट नो, पण माझं काम आहे जे काही परंपरेतून, गुरु शिष्य परंपरेतून जे काही नॉलेज माझ्यापर्यंत पोचलेलं आहे, जे मी आपल्या गुरुजनांकडून, वरिष्ठांकडून, सेल्फ रिअलाइज्ड सोलकडून जे काही शिकलेलं आहे ते जसंच्या तसं तुमच्यापर्यंत मी आणून ठेवत आहे. म्हणून आपण जी भगवद्गीता, हे जे काय आपण शिकत आहोत, हे भगवद्गीता जशी आहे तशी असं टायटल असणाऱ्या भगवद्गीतेमधली आहे, की जी भगवद्गीता श्रील प्रभुपाद AC भक्तिवेदांत श्रील प्रभुपाद यांनी लिहिलेली आहे. याच्या बाबतीत आपण गुरु शिष्य परंपरेमध्ये विस्तृत चर्चा करू. सो थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्रील प्रभुपाद की जय, श्रील गुरुदेव की जय.